स्मरणशक्ती वाढवण्याचे बेस्ट उपाय. तुमची स्मरणशक्ती तेज करण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा योग्य आहाराची निवड करता, ज्यामध्ये बदाम देखील असतात. सक्रिय मनासाठी हा फंडा लहानपणापासूनच स्वीकारला जातो. स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी इतरही अनेक पर्याय आहेत. मन संगणकापेक्षा वेगाने धावू लागेल आणि स्मरणशक्ती वाढेल. नंबर 1. विचार करताना आपले डोळे बंद असतात, तेव्हा लक्ष विचलित होण्याची शक्यता खूप कमी असते. एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती डोळे बंद करून प्रश्नाचे उत्तर देतात ती अचूक असतात. त्यामुळे विचार करताना डोळे बंद करा. या सरावामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. नंबर 2. स्वतःशी बोला. स्वतःशी बोलणं ही चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. याला प्रोडक्शन इफेक्ट्स असं म्हणतात. ऐकणं आणि बोलणं या दोन कृती एकाच वेळी पार पडत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. नंबर 3. गाणी म्हणा. गाणं गाताना मेंदूचा उजवी बाजू वापरली जाते, त्यामुळे समस्येचं निराकरण करण्याची क्षमता वाढते. नवीन गाण्याचे शब्द लक्षात ठेवणं कठीण असलं तरीही तो एक प्रकारचा व्यायामच आहे. याचा मेंदूला फायदा होतो. नंबर 4. पेन्सिलचा वापर करा. ऐकताना किंवा काही पाहताना कागदावर रेघोट्या ओढण्याची सवय अनेकांना असते. अशा लोकांचा स्मरणशक्ती चाचणीस 30% अधिक उत्तम निकाल दिसून आला आहे. तसंच लिहिण्यानेही मेंदूचा व्यायाम होतो, त्यामुळे जो मजकूर लिहून काढतो तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शक्य असल्यास लिहा, अर्थात कीबोर्ड ऐवजी हाताने कागदावर लिहा. यामुळे मनातील भावनांना वाट मोकळी करून देता येईल. नंबर 5. ध्यानधारणा करा. दिवसातील 15 ते 30 मिनिट ध्यानधारणा आणि योग करणाऱ्या व्यक्तीची स्मरणशक्ती उत्तम असते, असे एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे दृष्टिकोनात बदल होऊन सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक मानसोपचार तज्ज्ञही ध्यानधारणा करण्याचा सल्ला देतात. नंबर 6. पझल किंवा कोडे सोडवण्यासारख्या गेम खेळा. नंबर 7. दैनंदिन कामामध्ये करा बदल. काही ठराविक दिवसानंतर दैनंदिन कामामध्ये लहान सहान बदल करणं आवश्यक आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या खुर्चीवर बसा. टीव्ही पाहताना जागा बदला किंवा दैनंदिन वापरातील वस्तूची जागा बदला. असे काही बदल केल्यानं बराच फरक पडेल. आज मी तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थाची माहिती देत आहो, ज्यामुळे मेंदू व्यवस्थित काम करेल आणि त्याचबरोबर स्मरणशक्तीही तीक्ष्ण होईल. नंबर 1. ग्रीन टी. ग्रीन टी ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये असलेले कॅफीन मेंदूचे कार्य वाढवते. हे सतर्कता, कार्यप्रदर्शन, मेमरी आणि फोकस सुधारते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात. दिवसभरात 2-3 कप ग्रीन टी प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो आणि थकवा कमी होण्यास मदत होते. चांगली झोप रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. नंबर 2. भोपळ्याच्या बिया. तुम्ही सर्वजण भोपळ्याची भाजी खातात आणि तुम्ही पांढऱ्या भोपळ्याची मिठाईही खाल्ली असेल. पण भोपळ्याच्या बिया किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मन आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरू शकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. भोपळ्यामध्ये झिंक असते, जे स्मरणशक्ती वाढवते. यासह हे विचार कौशल्य सुधारते, म्हणजे विचार करण्याची क्षमता. मुलांनाही खायला द्या, जेणेकरून त्याची लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक विकसित होईल. नंबर 3. मेंदूसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट हे आजच्या काळात सर्वोत्तम सुपरफूडपैकी एक मानले जाते. तुम्हालाही ते आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डार्क चॉकलेटच्या प्रत्येक चाव्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. पोषण तज्ज्ञांच्या मते डार्क चॉकलेटमध्ये अनेक प्रकारचे विद्राव्य फायबर खनिजे आढळतात, जसे की ओलेइक ॲसिड,
ॲरेक्मिक ॲसिड, पॅलामॅटिक ॲसिड. डार्क चॉकलेटमध्ये असे अनेक सेंद्रिय संयुगे आढळतात जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि शरीरात रक्त परिसंचरण राखतात, ज्यामुळे पुरुषांमधील कोलेस्टेरॉल कमी होतो. 65% कोको असलेले डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित होतो. डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवनॉल्स रक्तदाब कमी करतात. याशिवाय ते हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचणारे रक्त शुद्ध करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. नंबर 4. ब्रोकोली मेंदूसाठी फायदेशीर आहे. ब्रोकोली मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ब्रोकोलीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फ्लोवोनाइड्स, व्हिटॅमिन ई, लोह आणि तांबे यासारखे पोषक घटक आढळतात. NCBCIच्या म्हणण्यानुसार हे पोषक तत्व मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवायची असेल तर तुम्ही जेवणात ब्रोकोलीचा समावेश नक्की करा. नंबर 5. डाळिंब. स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठीही काही फळे गुणकारी असतात. डाळिंबात सर्वाधिक पोषक असतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त तर वाढतेच, पण स्मरणशक्तीही वाढते. साधारणपणे कोणत्याही व्यक्तीचे मन हे त्याच्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. डाळिंबात असलेले पॉलिफेनॉल नावाचे रेणू रक्त-मेंदूचा अडथळा ओलांडून न्यूरोडिजेनरेटिव्ह रोगापासून संरक्षण करण्यास मदत करतात, असेही यापूर्वी उघड झाले आहे. तथापि, गर्भवतीने आणि नवजात मुलांवर हा प्रभाव कधीही अभ्यासला गेला नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.